नमस्कार, आप देख रहे हैं आवाज़ इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। महाराष्ट्र के मालवण स्थित राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने के बाद महाराष्ट्र की सियासत गर्मा गई है। पक्ष और विपक्ष में आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। एक दूसरे के खिलाफ आंदोलन का दौर भी जारी है। महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने बीजेपी पर पंडित नेहरू के नाम पर झूठा नैरेटिव फैलाने का आरोप एवं निशाना साधा है और गंभीर आरोप लगाए हैं। देशाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गेटवे ऑफ इंडियाला लावलेली आहे। त्यांच्या चरणी जाऊन या नालायक सरकारचं घराणं महाराजांच्या चरणी मांडावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो, पण सुरुवातीपासूनच आम्हाला विरोध केला गेला। शिवद्रोही व्यवस्था जी राज्यात आणि केंद्रात आहे त्या शिवद्रोही व्यवस्थेने आम्हाला त्या आजच्या कार्यक्रमाला त्यांनी विरोध केला। मला आता माहित नाही की गुन्हे दाखल केले की नाही केले, पण ते करतील, कारण की त्यांना त्यांचा विरोध करणं म्हणजे ते हुकुमशहासारखे वागणारी लोक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचा विरोध कोणीच करायचा नाही। पण एक गोष्ट जे फेक नॅरेटिव्ह फडणवीस आणि भाजपवाले टाकतात आहेत की काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशा पद्धतीचा एक फेक नॅरेटिव्ह सध्या आता बीजेपी आणि फडणवीस करताना आम्ही पाहतो आहे। खरं तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं इतिहास चुकीचा मांडणं हे भाजपच्या डीएनए मध्ये आहे। प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्यावेळेस मांडली गेली आणि पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री म्हणून त्या प्रतिमेचं अनावरण करायला आले, तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरूजींनी केला होता। त्या उद्गारामध्येच त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं दैवत आहे। ही भूमिका त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूजींनी मांडली। सुरतेला लुटून पुण्याला आणायचं अशा पद्धतीचा खोटा इतिहास आम्ही केला, हा आम्ही नाही केलेला इतिहास। आज तर उलटा आहे, आता तो इतिहास नाही, आता तर साक्षात्कार आहे। पुण्याला आणि महाराष्ट्राला लुटून सुरतेला देणारी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे आणि म्हणून फेक नॅरेटिव्ह बीजेपी आणि फडणवीसांनी टाकू नये, हा एक आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे। नाही तर आमच्याजवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याला मांडू, पण ते आज आमच्यासाठी गरजेचं नाही। महाराजांच्या अवमानापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट होऊ शकत नाही। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट, आवाज़ इंडिया, मुंबई।